मुंबई पुणे 92 किलोमीटरचा एक्सप्रेसवे। या मार्गावरची IRBची टोल वसुली 2019 मध्ये संपणार होती। किमान 230 रुपये वाचणार म्हणून लोक खुश होते, पण राज्य सरकारने एक्सप्रेसवेवर नवं काम करायचंय सांगून टोल वसुली 2030 पर्यंत वाढवली आहे। राज्य सरकारनं लागलीच आपली जी आर्थिक परिस्थिती आहे ती अत्यंत बिकट आहे हे लक्षात घेऊन आणि त्या महामार्गावरती दोन ठिकाणी बोगदे तयार करायचे असं सांगून 6695 कोटी रुपयाचं नवीन कर्ज प्रस्तावित केलंय। नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे। शेतकऱ्यांच्या विरोधामुळे भूसंपादनाला उशीर झाला, तोवर प्रकल्पाची किंमत 6000 कोटींनी वाढून 55,335 कोटी झाली। रस्ता पूर्ण झाल्यावर किमान 40 वर्ष टोल वसुली होईल। 4 महिन्यापूर्वीची किंमत होती 49,247 कोटी रुपये आणि आजची म्हणजे केवळ 4 महिन्यामध्ये या प्रकल्पाची किंमत वाढून झाली आहे 6088 कोटी रुपये। म्हणजे जवळपास 6088 कोटींनी या प्रकल्पाची किंमत वाढून ती 55,335 कोटी रुपये झाली आहे। नुसतीच किंमत वाढलेली नाही आहे, तर ह्या प्रकल्पावरती म्हणजे नागपुरातनं आज जर वयवर्ष 18चा कोणी सरकारी नोकरीला लागला या प्रकल्प सुरू झाल्यानंतर, तर तो रिटायर होईपर्यंत म्हणजे तब्बल 40 वर्ष त्याला या महामार्गासाठी टोल द्यावा लागणार आहे आणि पुन्हा त्या टोलचं रिव्हिजन होणार आहे। फक्त समृद्धी महामार्गच नाही, तर वर्सोवा वांद्रे सागरी महामार्गाची किंमतही वाढली आहे। 2017 साली सागरी मार्गाची किंमत 7502 कोटी होती, आता प्रकल्प 11332 कोटींचा झालाय। काल मी जे पाहिलंय की 7000 कोटींनी किंमत वाढलेली 6 महिन्यामध्ये। ही तर सुरुवात आहे। हा एकूण 45,000 कोटीचा समृद्धी महामार्ग हा 1 लाख कोटीपर्यंत जाईल। म्हणून मी सभागृहात म्हटलं होतं की समृद्धी महामार्गातून समृद्धी कोणच होणार आहे, मूठभर लोकांची समृद्धी होणार आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पासून थेट सर्वजण या प्रकल्पामध्ये कोणत्या ना कोणत्या मार्गाने गुंतलेला आहे असा तो थेट आरोप आहे। निवडणुकीच्या तोंडावर पैसे उकळण्याचं काम सत्ताधारी पक्षाकडून सुरू आहे। म्हणजे हे जमिनी कोणी घेतल्या आणि कोणाला अधिक पैसा, हा शेतकऱ्यांना पैसा मिळत नाहीये, तर जे पुढारी असतील सत्ताधारी पक्षातले पुढारी आणि अधिकारी यांच्या जमिनी आणि त्या जमिनीला अधिक मोबदला देण्याकरता चालला उद्योग आहे सगळा। नागपूर सिन्नर घोटी औरंगाबाद मुंबई या जुन्या मार्गाची मूळ किंमत 700 कोटी रुपये होती। त्यासाठी सरकारनं कर्ज काढलं, पण भूसंपादनास उशीर झाला। दरम्यान 30 जून 2014ला राज्य सरकारनं मार्गावरची टोल वसुली तात्पुरती बंद केली आणि या सगळ्या रखडपट्टीत प्रकल्प 700 कोटींवरून 2621 कोटींवर गेला। यातली ABP माझाची भूमिका अशी आहे की ह्या ज्या किमती वाढलेल्या आहेत त्याचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय आणि नेमकं विश्लेषण केल्यावरती आपण अधिकृतपणे आपलं मत देऊ शकतो।